प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांचं सत्याग्रह आंदोलन। धुळे जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धांना धुळे जिल्हा क्रीडा संकुलात सुरुवात। आणि औरंगजेबचे फॅन अबू आझमी, फराह खान, सलमान खानला पाकिस्तानात पाठवा, प्रभा परदेशींचं आंदोलन। प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांनी धुळ्यात सत्याग्रह आंदोलन केलं। या आंदोलनातून कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्यांच्या भावना शासनाकडे पोहोचविल्या आहेत। सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने मुख्यमंत्र्यांच्या नावे दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की राज्यातील 17 लाख कर्मचारी, शिक्षक कर्तव्य बजावत असून जनता जनार्दनाच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यामध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत। मागील सरकारच्या कारकिर्दीत 4 सप्टेंबर 2024 रोजी कर्मचारी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहावर चर्चा झाली। पूर्वीच्या आणि आताच्या सरकारच्या कारकिर्दीतील 6 महिन्यांचा कालावधी उलटून देखील आमच्या मागणीपत्रातील एकाही मागणीची पूर्तता झालेली नाही। त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र आहेत। प्रदीर्घ काळ प्रलंबित असणाऱ्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील कर्मचारी सत्याग्रह आंदोलनात उतरले। या आंदोलनात डॉक्टर संजय पाटील, जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, सुरेश पाईकराव, राजेंद्र माळी, दीपक पाटील, ज्येष्ठ नेते एस.यू. तायडे, पोपटराव चौधरी, संजय पवार, सुरेश बहाळकर, वाल्मिक चव्हाण, नागेश कंडारे, मोहन कापसे, चंद्रशेखर पाटील, दिनेश महाले, दीपक महाले, प्राध्यापक उदय तोरवणे, आरव्ही पाटील, प्रतिभा गोडके, किशोरी अहिरे, वायन पाटील, दिवानंद ठाकूर, विक्की गवळे, सुधीर पोद्दार, बी.एन. बिरारी यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। धुळे शहरातील क्युमाइन क्लबसमोर हे सत्याग्रह आंदोलन दिनांक 6 मार्च रोजी करण्यात आलं। नहीं देंगे तो लड़ लेंगे हमारे हक, भूलो मत लेंगे हमारे हक, भूलो मत। कामगार संघटना समितीचा कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा हम सब एक है, हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत, कामगार एकजुटीचा नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी। झोपेचं सोंग घेतलेलं सरकारला आर जरी टोचली पुराण्याची त्या आरीने देखील त्यांना जाग येणार नाही, एवढं हे निद्रित अवस्थेत म्हणजे सोंग घेतलेलं सरकार याला जागे करण्यासाठी ज्या काही नवीन पेन्शन योजना म्हणजे जुनी पेन्शन योजना चालू करावी, नवीन पेन्शन योजना बंद करावी हे संपूर्णपणे आश्वासन देऊन JR मध्ये परिपत्रक काढले, पण त्याचं अंमलबजावणी केव्हा होणार आहे? या अंमलबजावणीसाठी अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, 18 महिन्याचा महागाई भत्ता मिळावा, शैक्षणिक धोरण गेल्या 4-5 वर्षापूर्वी येणाऱ्या 5 वर्षामध्ये या महाराष्ट्र राज्यामध्ये जे ग्रामीण भागात सिनियर कॉलेजेस आहेत, ज्युनियर कॉलेजेस आहेत ते बंद पडण्याच्या मार्गावर आलेले आहेत। जर ते बंद पडले तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण कोण कसं देणार याचा देखील त्यांना जाब विचारला पाहिजे आहे। खाजगीकरण, कंत्राटीकरण कशासाठी पाहिजे? खाजगीकरण, कंत्राटीकरण मागणी सांगा। पूर्णपणे आउटसोर्सिंग कुणाला देतात? त्या दगडूशेठ गणपती हलवाईचा गणपती त्याला तुम्ही आउटसोर्स देतात।
अरे बेकार लोक म्हणजे बेरोजगार MPSC पास झालेले तरुण तरुणी त्यांच्या हाताला काम देणार आहेत की नाही, हा मोठा एक सवाल आहे। आणि यासाठी लवकरात लवकर शासनाने जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर यापुढे तीव्र आंदोलन होईल, याची त्यांनी नोंद घ्यावी। आणि राज्याच्या या समन्वय समितीने आज 6 मार्च रोजी 2 तासाचा सत्याग्रहाचा म्हणजे धरणं आंदोलनाचा कार्यक्रम दिलेला आहे। आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी समन्वय समिती अनेक दिवसापासून लढा देत आहे। कर्मचाऱ्यावरती जो अन्याय होत आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अनेक वर्षापासून हा युद्ध सुरू आहे। शासन वारंवार खोटी भूमिका घेते, आश्वासन देते, वेळ निभून देते आणि आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही। म्हणजे या शासनाला जाग यावी, आपण दिलेला शब्द त्यांनी पाळला पाहिजे। त्यांना जाग येण्यासाठी या शासनाला करण्यासाठी आणि आमचे जे काही मागण्या आहेत या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजचा हा धरणा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि या आमच्या समन्वय समितीच्या अधिकाऱ्यांच्या वतीने शासनाला सांगू इच्छितो की अजूनही वेळ गेलेली नाही, त्याच्यापुढे आम्ही मोठं आंदोलन उभं करू। त्या अगोदर आपण दिलेले काही आश्वासन आहेत ते पूर्ण करावीत आणि या सर्व गोष्टी आपण ज्या काही आम्हाला शासनाने मान्य केलेल्या आहेत त्या तरी ताबडतोब पूर्तता करावी। या अनुषंगाने आजचा हा धरणा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। धुळे जिल्ह्यात सुद्धा समन्वय समिती या ठिकाणी 2 तासाचा धरणा कार्यक्रम करीत आहे। आम्ही सर्वच राज्य सरकारी कर्मचारी संघटना, शिक्षक संघटना, सर्व प्रकारच्या ज्या काही संघटना समन्वय समितीमध्ये आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याच्या वतीने आम्ही शासनाला सांगू इच्छितो की आता तरी तुम्ही जागे व्हा आणि आमच्या मागण्या मान्य करा। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचं आयोजन दिनांक 6, 7 व 8 मार्च रोजी वाडी भोकर रोडवरील जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात आला आहे। या स्पर्धांना 6 मार्च रोजी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या हस्ते उद्घाटन करून सुरुवात झाली। मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून आणि हवेत तिरंगी फुगे सोडून स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। या स्पर्धेमध्ये धुळे, शिरपूर, शिंदखेडा आणि साक्री पंचायत समितीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। यात 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, रस्सी खेच, लिंबू चमचा, गोळाफेक इत्यादी स्पर्धांसह सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले। स्पर्धेत विजयी स्पर्धकांना समारोपाच्या दिवशी पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे। यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, शिक्षणाधिकारी मनीष पवार, ग्रामपंचायत अधिकारी गणेश मोरे, धुळे जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपण येणाऱ्या म्हणजे 2.5 दिवसामध्ये काय करणार आहोत ही सांस्कृतिक जथ्याने आणि आपण सगळेजण समोर असून गेल्याने दिली। 365 दिवसामधले हे 3 दिवसाचे सर आपले अधिकारी कर्मचारी वाट पाहत असतात आणि चेहऱ्यावर जे हास्य फुललेलं आहे तर त्याचं संपूर्ण श्रेय हे आपल्या शिवसरांना, GADला आणि सर्व जे याच्या मागचे जे आयोजक आहेत ज्यांनी प्रयत्न केलेले आहेत त्यांना जातं। खरं आपण आयुष्यामध्ये सुख शोधत असतो आणि प्रत्येक क्षणाला सुख शोधतो। ते सुख कुठं मिळतं तर ते खरोखर या क्रीडा स्पर्धांमध्ये मिळतं सर, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मिळतं। कारण याच्यामध्ये बाकी सर्व गोष्टी विसरून प्रत्येक जण या ठिकाणी मनापासून त्या ठिकाणी सहभागी होण्याचा प्रयत्न करतो। जरी मार्च महिना असला तरी सरांनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली, त्यामुळं मी सरांचे या ठिकाणी आभार मानतो। या ठिकाणी हा जो खेळाडूंचा आणि सांस्कृतिक स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा जो गट आहे हा गट वयवर्ष 18 ते वयवर्ष 58 म्हणजे 40 वर्षाच्या स्पॅन मधला आहे। माझी विनंती आहे खेळाडूंना खूप याही खेळाडूंचं मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो। या जे सादरीकरण केलं, पहिलं तर परेड करताना वेगवेगळ्या विभागात काम करत असताना सुद्धा तुम्ही हाताला हात मिळवण्याचा आणि पायाशी पाय मिळवण्याचा जो सुरेख प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो। ज्या एनर्जीला तुम्ही इथून सुरुवात केली होती आणि इथपर्यंत पोहोचेपर्यंत तुमची एनर्जी कशी टिकली असेल हे तुम्हालाच माहित।
आमची ती चर्चा सुरू होती, तरी सुद्धा अशी अतिशय चांगला प्रयत्न तुम्ही केलाय, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. कारण एक तर मी पोलीस विभागाला होतो, काही जणांनी हातच हलवून बंद करून टाकलं की प्रश्नच नाही. पाय तुमचं फार अभिनंदन. नंतर कल्चरल, मी कॉफी मुक्त अभियान राबवलं वेगळ्यासाठी होतं, पण आज जो मला फीडबॅक मिळाला आहे त्याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. धुळे पंचायत समिती आणि शिंदखेडा पंचायत समितीने थीम घेतली आहे, ई ऑफिसला इथपर्यंत मैदानाच्या ई ऑफिस पोहोचून जाईल याची मला अपेक्षा कधी नव्हती. आणि साखरीने तर फार अतिशय सुरेख, चांगलं प्युअर कोर कल्चरल ज्याला म्हणता येईल ते तुम्ही केलेलं आहे. शिरपूरच्या टीमने अतिशय चांगलं सादरीकरण करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि पवार साहेब, आपल्याला सर्वांना माहिती आहे, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचं आपल्या जीवनात महत्त्व काय असतं. आपण आपल्या चरितार्थासाठी दिवस रात्र काम करत असतो आणि त्याच्यातून विरंगुळा मिळावा, तसेच आपली शारीरिक तंदुरुस्ती ही चांगली राहावी याच्यासाठी आपण क्रीडा प्रकाराकडे वळत असतो. आजच्या आपल्या अधिकारी कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या जिल्ह्यासमोर उपस्थित सर्व जिल्हा परिषदचे अधिकारी कर्मचारी खेळाडू बंधू भगिनी, आपल्याला माहिती आहे आपणच आता होळीचा कार्यक्रम पाहिला. याच्यामध्ये आपण पारंपरिक होळी ते आधुनिक होळी जिथं विकृतीकरण झालेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला एवढा संदेश द्यायचा होता की आपण पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करावी. त्याच पद्धतीने आपण पंचायत समितीचं जर प्रेझेंटेशन पाहिलं असेल, त्याच्यात ई ऑफिस आणि इतर जे कॉफी मुक्त अभियान असेल, आपल्या जिल्हा परिषदेचे जे उपक्रम आहेत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, ते आपण वाखाणण्याजोगे उपक्रम सादरीकरण केलं. याच्यामध्ये सर्वांनी पाहिलं आपण शिस्तीत काम करत असतो आणि हे 3 दिवस आपल्याला मस्ती करायला मिळालेले आहेत. तर शिस्तीकडून मस्तीकडे आणि पुन्हा शिस्तीकडे. तर माझी सर्वांना विनंती आहे, खिलाडी वृत्तीने आपण सर्व स्पर्धांमध्ये सहभागी होणार. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. क्रूर औरंगजेबचे गुणगान गाणाऱ्या समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी, फराह खान आणि बिग बॉसचा सलमान खान या तिघांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावे आणि त्यांची पाकिस्तानमध्ये रवानगी करावी, अशी मागणी इंदिरा महिला मंडळाच्या शिष्टमंडळाने प्रभादेवी परदेशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करीत जिल्हा पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन केली. निवेदनात म्हटलं आहे की क्रूर औरंगजेबाचे गुणगान करणाऱ्या समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी, फराह खान आणि बिग बॉसचा सलमान खान या तिघांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावे आणि त्यांना पाकिस्तान येथे पाठविण्यात यावे. अबू आझमी यांची आमदारकी रद्द करण्यात यावी. या भारतात राहून इतका माज येतोच कसा? विश्व रेकॉर्ड झालेल्या प्रयागराज येथे 66 कोटी लोकांनी स्नान केल्यावर व जे रामलल्लाच्या दर्शनाला आलेच नाही, तेच आता जगातील सर्वात क्रूर शासक औरंगजेबाचे गुणगान करत आहेत. यावरून त्यांची मानसिकता कळते. छपरी मानसिकतेच्या फराह खानला होळीसारखा पवित्र सण छपरी वाटतो. तसेच सलमान खान हे बिग बॉसमध्ये ज्या हिंदू मुलींची अवहेलना करतात, त्यांनी आपल्या माता भगिनींना आवर्जून बिग बॉसमध्ये आणावे. या देशात करोडो रुपये कमवून मजा मारणाऱ्यांनी भारत देशाविषयी एकही शब्द काढू नये, अन्यथा देश सोडून पाकिस्तानला खुशाल जावे. कुराणमध्ये त्यांना अशीच शिकवण दिली जाते का, असा प्रश्नही यांनी या निवेदनातून उपस्थित केला आहे. या तिघांनी प्रत्येक भारतवासियांची नतमस्तक होऊन माफी मागावी, असं या पत्रकात म्हटलं आहे. निवेदनावर प्रभाजी परदेशी, आशाताई पाटील, अमित बडगुजर, कुणाल तारगे, अमित कुमार बडगुजर, बजरंग बर्वे, ज्ञानेश्वर देव, बॉबी पाटील, किशोर भोई, निरंजन पाटील व भूषण पाटील, सुदाम शिंदे यांच्या सह्या आहेत. आणि सर्व परवारी परिसरातील सर्व सन्माननीय नागरिक, आज आपले पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन देण्यात आलेलो आहे की क्रूर औरंगजेबाचा गुणगान करणाऱ्या समाजवादी पार्टीचा नीच मानसिकतेचा, जिहादी मानसिकतेचा अबू आझमी याच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल तर व्हायलाच पाहिजे. आणि विश्वामध्ये सर्वात क्रूर ज्याची नोंद झालेली आहे असा औरंगजेबाचं गुणगान करणाऱ्यांना भारतामध्ये कोणत्याही पद्धतीचे स्थान द्यायला नाही पाहिजे. आदरणीय देशाचे लाडके मुख्यमंत्री साहेब यांनी त्याचं निलंबन केलेलं आहे. निलंबनासाठी ते पण यांचं आमदारकी पण रद्द व्हायला पाहिजे, त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. तसेच काही दिवसापूर्वी फराह खानने असं सांगितलं की जो पवित्र सण भारतीय संस्कृतीतला अब्ज वर्षापासून तो साजरा करण्यात येतो, तो सण त्यांनी सांगितलेला आहे की हा सण छपरी लोक साजरा करतात. या छपरी बाईला आम्ही विचारू इच्छितो की आमच्या भारतात आमच्या महिलांचे उपयोग करून तुम्ही ते नीच तऱ्हेचे
सिरियल तयार करतात, आमच्या भारतात आमच्या जीवावर पैसा कमवतात आणि आमच्याच देशाची विडंबना करत असाल तर एवढा पुरता असेल तर या सर्वांनी, आणि त्याच्यात सलमान खानचा बिग बॉसचा जो सलमान खान आहे त्याच्यावर आमचं असं म्हणणं आहे की या बिग बॉसचा जो सलमान खान आहे आमच्या भारतीय संस्कृतीला अपवित्र करण्याचं जो काम करत असतो त्या सलमान खानना आमचं सांगणं आहे की पहिले या बिग बॉस आतापर्यंत आम्ही म्हणजे सिरियसली घेत होतो, आता त्याच्यात इतके गलिच्छ प्रकार चालू होता की आया बहिणींना सेम बिस्तरवर जिहादी लोक जिहाद करण्याचा प्रयत्न बिग बॉसमध्ये चाललेला आहे आणि फक्त जिहाद न करता ते काय करतात आपल्या आया बहिणींना तिथं बोलवतात आणि त्यांचे रूम पार्टनर जिहादी देतात ना. त्यांनी आता सलमान खानला विशेष आमचं असं म्हणणं आहे की तू त्या बिग बॉस 1 नाही 4 चालू कर, पूर्ण बिग बंद कर, पण त्या कार्यक्रमाची सुरुवात तिथे तुझ्या आईला आण, तुझ्या बहिणीला तिथे आण आणि आमचे हिंदू बांधव त्यांचे रूप पार्टनर कर अशी आमची जाहीर माध्यमांच्याद्वारे त्याला मागणी आहे. आणि खरंच कुराणला ते मानत असतील, कुराणमध्ये ही शिकवण आहे का तुम्हाला की कुराणचं नाम घेऊन कुराणला अपवित्र करण्याचं काम ते करत असतात. आमच्या गीतेमध्ये, आमच्या भगवद्गीतेमध्ये असं कुठेच लिहिलेलं नाही आहे. आमच्या प्रत्येक स्त्रीला, ती मुसलमान असो, हिंदी असो, इतर धर्मीय असो, तिला माताच मानतो आणि आमचे हिंदू धर्मीय बांधव सदैव माता भगिनीचा सन्मानच करत असतात. पण या जिहाद्यांना आमचं म्हणणं आहे आणि देवेंद्रजींना आदरणीय देशाचे लाडके मुख्यमंत्री साहेबांना आमचं म्हणणं आहे की या तिघांवर कठोर कारवाई व्हावी, तिघांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल व्हावे, तसेच यांना देश विकायला देण्यात यावा आणि यांना पाकिस्तानात तातडीने पाठवण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी व्हिसा तयार करून द्यावा. एवढं बोलतो. सांगतो जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय गुरु. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.